मलकापूरमध्ये भाजपाचे 5 उमेदवार बिनविरोध. डॉक्टर अतुल भोसलेंच्या करिश्म्याने सब कुछ भाजपचे चित्र. नगरपालिकांच्या निवडणुका चुरशिणी होत असताना मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या 22 जागांपैकी भाजपाचे 5 जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले, तर भाजपचे आणखीन काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या करिश्म्यामुळे मलकापूरमध्ये सब कुछ भाजप हे चित्र दिसत असून मलकापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपला अशा भरघोस यशासह एका हाती सत्ता मिळण्याची चिन्हे आहेत. नगरसेवक पदाच्या 22 जागांसाठी 134 इच्छुकांचे अर्ज दाखल असून विशेष म्हणजे भाजपाचे प्रभाग क्रमांक 7 आणि 9 मधील सर्व 4ही उमेदवार आणि प्रभाग क्रमांक 4 मधील 1 असे 5 उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्जच दाखल नसल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून हनुमंत निवृत्ती जाधव सर्वसाधारण, सुनीता राहुल पोळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 9 मधून ज्योत्स्ना अभिजित शिंदे नागरिकांचा मागास प्रवर्ग, दीपाली विजयकुमार पवार सर्वसाधारण महिला, सुनील प्रल्हाद खैरे अनुसूचित जाती जमाती असे 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. मलकापूरच्या नगराध्यक्षपदासाठी 15 अर्ज दाखल झाले असून त्यात भाजपतर्फे तेजस शेखर सोनवणे, काँग्रेसकडून संजय तुकाराम तडाखे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्यन सविनेक कांबळे यांची प्रमुख उमेदवारी आहे. आज मला अत्यंत समाधान आणि आनंद आहे की मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि मलकापूर एक प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे अशा प्रकारची स्थिती आज राजकीयदृष्ट्या निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मलकापूरकर देखील 5 जागा बिनविरोध झाल्या, राहिलेल्या जागा बहुमतानं निवडून देतील. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजसजी असतील, आदरणीय अण्णा असतील, या दोघांनाही मलकापूर आणि कराड ताकदीनं निवडून देईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मलकापूर.